ओम शांती. ओम शांती. आज 3 मे 2021 सोमवार. परमपिता परमात्मा शिवबाबांचे महावाक्य. बाबा म्हणाले, गोड मुलांनो, आत्मअभिमानी भव. चालता फिरता, उठता बसता हाच अभ्यास करत राहा, तर तुमची खूप प्रगती होत राहील. प्रश्न आहे, बाबांची अचूक आठवण कोणत्या मुलांच्या बुद्धीमध्ये राहील? बाबांची अचूक आठवण कोणत्या मुलांच्या बुद्धीमध्ये राहील? उत्तर आहे, ज्या मुलांनी बाबांना अचूक ओळखले आहे. काही मुलं म्हणतात की बिंदूची आठवण कशी करायची? भक्तीमध्ये तर अखंड ज्योती समजून आठवण करत आले. आता बिंदू म्हटल्यामुळे संभ्रमित होतात. म्हणून प्रथम हा निश्चय पाहिजे की बाबा अखंड ज्योती नाहीत, ते तर अतिसूक्ष्म बिंदू आहेत. तेव्हाच अचूक आठवण राहू शकेल. ओम शांती. सर्व मुलं आठवणीमध्ये बसले आहेत. मन मनाभव हे संस्कृत अक्षर वास्तवमध्ये नाही. बाबांनी जेव्हा सहज राजयोग शिकवला तेव्हा हे संस्कृत अक्षर उच्चार केले नाहीत. हे ब्रह्मा तर संस्कृत जाणत नाहीत. बाबा तर हिंदीमध्ये समजवतात. जरी हा रथ हिंदी, सिंधी आणि इंग्लिश जाणतो, परंतु बाबा हिंदीमध्ये समजवतात. जो ज्या धर्माचा आहे त्यांची आपली भाषा आहे. येथे तर हिंदी भाषा चालते. ही भाषा समजवणे सहज आहे आणि ही शाळा पण आश्चर्यकारक आहे. यामध्ये काही आवाज, पेन्सिल, कागद इत्यादीची आवश्यकता नाही. येथे तर फक्त एका अक्षराची आठवण करायची आहे, म्हणजे बाबांची आठवण करा. ईश्वराची किंवा परमपिता परमात्माची कोणी आठवण करत नसेल. कठीण आहे. आठवण तर सर्व करतात, परंतु त्यांचा परिचय नाही. बाबाच येऊन स्वतःचा परिचय देतात. ग्रंथांमध्ये कल्पाचे आयुष्य खूप दाखवले आहे. हे बाबा येऊन समजवतात. खूप मोठी गोष्ट पण नाही. अहिल्या, वृद्ध माता काय समजतील? हे ज्ञान तर खूप सहज आहे. लहान मुलं पण समजू शकतात. बाबा अक्षर काही नवीन नाही. शिवाच्या मंदिरामध्ये जातात तर बुद्धीमध्ये आहे की हे शिवबाबा आहेत आणि ते निराकार आहेत. सर्व मनुष्य मात्र बाबा म्हणतात. आम्हा सर्व आत्म्यांचा पिता एकच आहे. सर्व जीवात्मे जे शरीरामध्ये निवास करतात ते पित्याची आठवण करतात. सर्व धर्मांचे जे पण आहेत, सर्व परमपिता परमात्म्याची आठवण जरूर करतात. ते परमधाममध्ये राहणारे पिता आहेत. आम्ही पण तेथेच राहणार आहोत. तर आता फक्त बाबांची आठवण करायची आहे. मनुष्याची इच्छा पण असते की आम्ही पावन बनावे. त्यांना बोलवतात, हे पतितांना पावन बनवणारे, येऊन पावन बनवा. नवीन दुनिया पावन होती, आता परत जुनी झाली आहे. याला काही नवीन म्हणणार नाही. भारतवासी जाणतात, नवीन भारतामध्ये देवी देवता राज्य करत होते. जेव्हा नवीन भारत होता, तर त्याच्या अगोदर काय होते? संगमयुग होते. यापेक्षा पण सहज समजवायला पाहिजे. नवीनच्या अगोदर जुने होते.
संगम युगाला मनुष्य इतके सहज समजू शकत नाहीत. नवीन दुनिया, जुनी दुनिया यामध्ये संगम म्हणतात. बाबांसाठी म्हणतात, हे पतित पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा. आम्ही पतित बनलो आहोत. नवीन दुनियेमध्ये कोणी बोलवणार नाही. आता तुमच्या बुद्धीमध्ये आले आहे की हाच भारत पावन होता. हे पतित पावन या, अशा प्रकारे तर खूप काळापासून बोलावतात. त्यांना हे माहीत नाही की पतित दुनिया कधी पूर्ण होईल. बाबा म्हणतात, ग्रंथांमध्ये अशा गोष्टी लिहिल्या आहेत की कलियुग अजून 40,000 वर्षे आहे. अगदीच अंधारामध्ये राहतात. आता तुम्ही ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आहात. बाबांनी तुम्हाला आता ज्ञानप्रकाश दिला आहे. 5,000 वर्षांमध्ये सृष्टीचे चक्र पूर्ण होते. कालचीच गोष्ट आहे. तुम्ही राज्य करत होते. बरोबर लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. स्वर्ग होता. पावन दुनियेमध्ये कोणता उपद्रव इत्यादी होऊ शकत नाही. उपद्रव रावण राज्यामध्येच होतात. येथे बाबा तुम्हाला समजवतात. तुम्ही सन्मुख कानाद्वारे ऐकतात. कोण ऐकते? आत्मा. आत्म्याला खूप खुशी होते. आम्हाला बाबा येऊन परत भेटले आहेत. बाबांपासून वारसा घेतला होता. आता बाबा म्हणतात, माझी आठवण करा. यामध्ये काही लिहिण्या वाचण्याची गोष्ट नाही. जेव्हा कोणी सेवा केंद्रात येतात तर विचारले जाते, आपण कसे येणे केले? तर म्हणतील, येथील महात्म्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. तुम्हाला काय पाहिजे? सांगा. तुम्हाला काय भिक्षा पाहिजे? संन्यासी असेल तर भाकरी भाजी पाहिजे. संन्यासी लोक कोणाजवळ जातात किंवा रस्त्यामध्ये भेटतात तर धार्मिक मनुष्य समजतात, हे तरीही पवित्र मनुष्य आहेत. यांना भोजन खाऊ घालणे चांगले आहे. आता तर ती पवित्रता राहिली नाही. अगदी तमोप्रधान दुनिया झाली आहे. यामध्ये खूप अस्वच्छता आहे. मनुष्य खूप कष्टी होतात. येथे तर कष्टी होण्याची गोष्टच नाही. लिहिण्या वाचण्याची पण गोष्ट नाही. हे ज्ञानाचे मुद्दे दिले जातात तर स्वतः धारण करण्यासाठी. जसे डॉक्टरांच्या जवळ खूप औषधे असतात. इतकी सर्व औषधे आठवणीत राहतात. वकिलांच्या बुद्धीमध्ये अनेक कायद्याच्या गोष्टी आठवणीत राहतात. तसेच तुम्हाला काय आठवण करायची आहे? तुम्हाला फक्त एका गोष्टीची आठवण करायची आहे. ते पण खूप सहज आहे. तुम्ही म्हणतात, एक शिवबाबाची आठवण करा. तर ते म्हणतात, शिवबाबा कसे येतील? हे पण तुमच्याशिवाय कोणाला माहिती नाही. ईश्वर कुठे आहेत? तर म्हणतात, ते नावारूपालापेक्षा वेगळे आहेत किंवा सर्वव्यापी म्हणतात. दोन्ही वाक्यांमध्ये रात्र दिवसाचा फरक होतो. नावारूपापेक्षा वेगळा तर कोणती गोष्ट असू शकत नाही. परत म्हणतात, ते कुत्र्या मांजरांमध्ये सर्वांमध्ये परमात्मा आहेत. दोन्ही एक दुसऱ्याच्या विरोधी गोष्टी झाल्या ना? तर बाबा आपला परिचय स्वतः देतात आणि म्हणतात, मज पित्याची आठवण करा. गायन पण आहे. सहज योग. बाबा म्हणतात, योग अक्षर म्हणू नका, आठवण म्हणा. जसे लहान मुलगा मातपित्याला पाहिल्यानंतर लगेच त्यांच्याकडे आकर्षिला जातो. प्रथम
विचार करेल का हे आमचे मातपिता आहेत? नाही, यामध्ये विचार करण्याची गोष्टच नाही. तुम्हाला फक्त शिवबाबांची आठवण करायची आहे. भक्ती मार्गामध्ये तुम्ही शिवावरती फूल अर्पण करत आले. सोमनाथचे मंदिर खूप मोठे बनवले आहे. नंतर मोहम्मद गझनीने येऊन लुटले. सोमनाथाचे मंदिर भारतामध्ये प्रसिद्ध आहे. सर्वात प्रथम शिवाची पूजा व्हायला पाहिजे. मुलांच्या बुद्धीमध्ये आता हे सर्व ज्ञान आले आहे, तर वर्ष शिवजयंती साजरी करतात. हे पण म्हणतात शिव परमात्मा निराकार आहेत. आत्मा जाणते आम्ही पण निराकार आहोत. आता तुम्ही आत्मअभिमानी बनतात. खूप सहज आहे. ते आमचे बाबा आहेत. ज्ञानाचे सागर, सुखाचे सागर, पतित पावन आहेत. त्यांची खूप महिमा आहे. ब्रह्मा विष्णू शंकरची इतकी महिमा नाही. एकाची महिमाचे गायन करतात. आता तुम्ही मुलं जाणतात बाबा येऊन आम्हाला वारसा देत आहेत. जसे लौकिक पिता मुलांचे पालनपोषण करतात, शिकवित नाहीत, शिकण्यासाठी शाळेमध्ये पाठवतात. परत वानप्रस्थमध्ये गुरु करतात. आजकाल तर लहान मोठ्या सर्वांना गुरु करतात. येथे तुम्हा मुलांना म्हटले जाते शिवबाबांची आठवण करा. सर्वांचा हक्क आहे. सर्व माझी मुलं आहेत. तुमच्यामध्ये पण कोणी आहेत जे चांगल्या रीतीने आठवण करतात. काही तर म्हणतात बाबा कोणाची आठवण करायची, बिंदूची कशी आठवण करायची. मोठ्या गोष्टीची आठवण केली जाते. अच्छा, परमात्मा ज्याची तुम्ही आठवण करतात ती कोणती गोष्ट आहे? तर म्हणतात अखंड ज्योतिस्वरूप आहे. परंतु असे नाही. अखंड ज्योतीची आठवण करणे चुकीचे होते. आठवण तर अचूक पाहिजे. प्रथम अचूक जाणायला पाहिजे. बाबा स्वतः आपला परिचय देतात आणि परत मुलांना सर्व सृष्टीच्या आदी मध्य अंतचा समाचार पण ऐकवतात. विस्तारामध्ये पण आणि थोडक्यामध्ये पण ऐकवतात. आता बाबा म्हणतात मुलांनो, तुम्हाला पावन बनायचे आहे, तर त्यासाठी एकच उपाय आहे. माझी आठवण करा. मलाच पतित पावन म्हणतात. आत्म्याला पावन बनायचे आहे. आत्माच म्हणते मी पतित बनलो आहे. आम्ही पावन होतो. आता पतित आहोत. सर्वच तमोप्रधान आहेत. प्रत्येक गोष्ट प्रथम सतोप्रधान, परत तमोप्रधान बनते. आत्मा स्वतः म्हणते मी पतित बनलो आहे, मला पावन बनवा. शांतीधाममध्ये पतित नसतात. येथे पतित आहेत म्हणून दुःखी आहेत. जेव्हा पावन होते तर सुखी होते. तर आत्मा म्हणते मला पावन बनवा, तर मी दुःखापासून मुक्त होईल. तुम्ही समजतात आत्माच सर्व काही करते. आत्माच न्यायाधीश, वकील इत्यादी बनते. आत्माच म्हणते मी राजा आहे, मी अमका काय आहे. आता हे शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे. याला म्हटलं जातं आत्मअभिमानी बनणे. देह असताना पण आत्मअभिमानी बनणे. रावणाच्या राज्यांमध्ये देह अभिमानी असतात. आत्मअभिमानी आता बाबाच बनवतात. या वेळेत आत्मा पतित दुःखी आहे म्हणून बोलवते
हे बाबा या. हे पण तुम्ही जाणतात, वैश्विक नाटकानुसार पतितपासून पावन आणि पावनपासून पतित बनत आले आहेत. चक्र फिरत राहते. उठता बसता चालता फिरता बुद्धीमध्ये हे सर्व ज्ञान आहे. तुम्ही समजतात, बेहदचे बाबांकडून आम्हाला बेहदचा वारसा घेत आहोत. बाबा मुलांना समजवतात, तुम्हाला एकाच पित्याची आठवण करायची आहे. बाबांची आठवण करायची आहे. डाळ रोटी खायची आहे. बस. गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांना बाबा सारखे सारखे समजवतात, मुलांनो, पोटासाठी फक्त डाळ रोटी खायची आहे. पोट काही जास्त खात नाही. एक एक पावशेर पीठ पुष्कळ झाले. डाळ रोटी खायची आहे. 10 रुपयांमध्ये पण मनुष्य पोट भरू शकतात, तर 10,000 रुपयामध्ये पण पोट भरतात. गरीब लोक काय खातात तरीही मजबूत असतात. वेगवेगळ्या गोष्टी मनुष्य खातात तर आणखीनच आजारी पडतात. डॉक्टर लोक पण म्हणतात, एक प्रकारचे भोजन केले तर आजारी पडणार नाहीत. तर बाबा समजवतात, डाळ रोटी खात राहा. जे मिळेल त्यामध्ये खुश राहा. डाळ रोटीसारखी दुसरी गोष्ट असत नाही. जास्त लालचमध्ये जायचे नाही. संन्यासी लोक काय करतात? घरदार सोडून जंगलामध्ये चालले जातात. तत्वाला परमात्मा समजून आठवण करतात. ते समजतात, ब्रह्मामध्ये विलीन होऊ, परंतु असे होऊ शकत नाही. आत्मा तर अमर आहे. विलीन होण्याची गोष्टच नाही. बाकी आत्माच पवित्र अपवित्र बनते. तुम्हाला खूप चांगले ज्ञान मिळाले आहे. तुम्हीच प्रारब्ध भोगतात. परत हे ज्ञान विसरतात. परत शिडी उतरायची असते. आता तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान बसले आहे. आम्ही 84 जन्म कसे भोगतो, ही भूमिका कधी कोणाची बंद होत नाही. हे पूर्वनियोजित नाटक नेहमीच फिरत राहते. असे म्हणू शकत नाही की भगवंताने कधी, कसे, कुठे बनवले. नाही, हे तर चालतच आले आहे. विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत राहते. या गोष्टीला कोणी समजत नाही. तुम्हीच जाणतात. आम्ही वैश्विक नाटकानुसार आलो आहोत. आता परत वैश्विक नाटकानुसार राज्य घेत आहोत. या गोष्टी दुसरे कोणी समजू शकत नाही. असे विचारले जाते, वैश्विक नाटक सर्वशक्तिमान आहे की ईश्वर? तर म्हणतात, ईश्वर सर्वशक्तिमान आहे. ते समजतात, ईश्वर सर्व काही करू शकतात. बाबा म्हणतात, मी पण वैश्विक नाटकाच्या बंधनांमध्ये बांधलो आहे. पतित पावन बनवण्यासाठी मला यावे लागते. तुम्ही सतयुगामध्ये सुखी बनतात. मी पण जाऊन परमधाममध्ये विश्राम करतो. तुम्हीच श्रेष्ठ बनतात. तुमची सवारी सिंहावर आहे. हे तुम्ही जाणतात. सेकंड बाय सेकंड जे पण चालते ते या नाटकामध्ये नोंद आहे. तुम्हा मुलांना खूप चांगले ज्ञान मिळाले आहे. आता फक्त बाबा आणि वारशाची आठवण करा. बस. कागद, पेन्सिल इत्यादीची काही आवश्यकता नाही. ब्रह्मा बाबा पण शिकतात. हे तर काही ठेवत नाही. फक्त बाबांची आठवण करायची आहे, तर वारसा मिळेल. खूप सहज आहे. आठवणीद्वारे तुम्ही नेहमी निरोगी बनाल. या तर धारण करण्याच्या गोष्टी आहेत. लिहिल्यामुळे काय फायदा होईल? ते तर सर्व विनाश होईल. परंतु
कोणी आठवण ठेवण्यासाठी लिहितात. जसे कोणती गोष्ट आठवणीत राहत नाही तर गाठ बांधतात. तुम्ही पण गाठ बांधा. शिवबाबा आणि वारशाची आठवण करायची आहे. हे तर खूप सहज आहे. योग म्हणजे आठवण. मुलं म्हणतात, बाबा आठवण निरंतर राहत नाही. योगामध्ये कसे बसायचे? अरे, लौकिक पित्याची आठवण उठता बसता चालता फिरता राहते. तुम्ही पण फक्त आठवण करा. बस तुमची नाव किनाऱ्याला लागेल. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा मुलांची पण मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. फर्स्ट पॉईंट आहे, स्वदर्शन चक्रधारी बनून 84चे चक्र बुद्धीमध्ये फिरवत राहायचे आहे. बेहद पित्याची आठवण करून बेहदचा वारसा घ्यायचा आहे. पावन बनायचे आहे. सेकंड पॉईंट, कोणत्याही गोष्टीची लालच करायची नाही. जे मिळेल त्यामध्ये खुश राहायचे आहे. भाकरी भाजी खायची आहे. बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. बाबांनी वरदान दिला, बुद्धिरूपी पाय मर्यादेनुसार ठेवणारे सर्व प्राप्ती संपन्न शक्तिशाली भव. जे मुलं बुद्धिरूपी पाय जरा पण मर्यादेच्या बाहेर ठेवत नाहीत ते भाग्यशाली आणि प्रेमळ बनतात. त्यांना कोणतेही विघ्न किंवा वादळ, दुःख, उदासी येऊ शकत नाही. जर येते तर समजलं पाहिजे की जरूर बुद्धिरूपी पाय मर्यादेच्या बाहेर ठेवले आहे. मर्यादेच्या बाहेर काढणे म्हणजे फकीर बनणे. म्हणून कधी फकीर म्हणजे मागणारे बनू नका. सर्व प्राप्ती संपन्न शक्तिशाली बना. स्लोगन आहे, जे नेहमी अनासक्त आणि बाबांचे प्रिय आहेत ते सुरक्षित राहतात. जे नेहमी अनासक्त आणि बाबांचे प्रिय आहेत ते सुरक्षित राहतात. अच्छा, ओम शांती.